दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी, लाडक्या बहिणी खुश झाल्या, तारीख डिक्लेअर झाली, सोबत मोठे गिफ्ट सुद्धा जाहीर झाले। तुम्हाला ही गिफ्ट मिळणार, सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनो तयार रहा, कुठल्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार। आता सगळ्यात मोठा एक दावा करण्यात आलेला आहे, आज आणि उद्यामध्ये हप्ते वाटप, सोबतच लाडक्या बहिणींना गिफ्ट वाटप, सोबत ते म्हणजेच आपले 3 गॅस सिलेंडरचे पैसे 2490 रुपये, सोबतच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता 2100 आणि 11वा हप्ता 2100 दोन्ही हप्ते एकत्र येण्याचं काम आता हे युद्ध पातळीवर सुरू आहे। सोबतच आपल्या लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे भांडे सुद्धा वाटप सुरू आहे। लाडक्या बहिणींनो सगळ्यात मोठी संधी चालून आलेली आहे, नवीन अटी आणि नियमांसह या योजनेचं वितरण सुरू। जवळपास 52 लाख महिला रद्द होणार, नवीन अटींमुळे अडचणीत आल्या लाडक्या बहिणी। नियम आता आपण जाणून घेऊयात थोडक्यात आणि परत मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगतोय। पहिला नियम जो होता तो आधार कार्डाचा नियम आहे, दुसरा नियम आहे तो तुम्हाला जो म्हणजे EKYC नियम। बघा हे नियम मी फक्त सांगतोय, तुम्हाला पुढे मी सांगेल, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार। आज आणि उद्यामध्ये तिथं सांगितलं जातं की पैसे येणार आहेत। बघा मोटार वाहन नियम सुद्धा आलेला आहे, एक महत्त्वाचा नियम आहे। भरपूर माध्यमांनी असं सांगितलं आहे की आज आणि उद्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा कोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार, टॅक्स भरण्यामध्ये काय नियम आता नवीन आलेला आहे। सोबतच सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे सगळ्यात महत्त्वपूर्ण एक नियम आलेला आहे, त्याचं सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत। मोबाईल चेक करत राहा, कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती 2 ते 3 प्रकारचे मेसेज तुम्हाला पाहायला मिळते आहेत, कारण एप्रिलचा हप्ता सुरू झाला। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एक मोठी घोषणा केली आहे। लाडक्या बहिणी अतिशय खुश, कारण आत्ताच झालेल्या 15 मिनिटाच्या पूर्वीच्या बैठकीमध्ये सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की लाडक्या बहिणींना आता उशीर करून जमणार नाही। याच उलट ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत त्यांना सुद्धा मागचे हप्ते पटापट द्यायला सुरुवात करा, पटापट, आता उशीर नको, कारण उशीर ऑलरेडी झालेला आहे। गेल्या महिन्यात याच तारखेला 8 तारखेला आपल्याला माहिती आहे महिला दिनानिमित्त भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात मेसेज आलेले होते, पैसे आलेले होते आणि त्यांनी आपल्याला कमेंटसुद्धा सांगितलं होतं की आम्हाला पैसे आलेले आहेत, 1,500 रुपये आलेले आहेत। आता तसेच आता तुमच्या मोबाईलवरती पुन्हा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आज तुम्हाला दुपारून 5 ते 6 मध्ये तुम्हाला 4 ते 4 वाजल्यापासून पुढे जे काही पैसे आहेत ते वाटप वितरणाला सुरुवात होणार आहे। भरपूर माध्यमांनी सांगितलं आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या वितरणाला सुरुवात करण्यात येणार आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार, कोणत्या बहिणी अपात्र होणार, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या बँकेत पैसे, बघा SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक बँक, पोस्टाचं खातं, अशा सोबतच इथे 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात, सर्वात महत्त्वाचं या जिल्ह्यात सर्वाधिक वाटप होणार कोणता जिल्हा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे, कारण खूप महत्त्वाची अपडेट आपण आता पाहत आहोत। सोबतच 2 लाख लाडक्या बहिणींना आता या योजनेत राहिलेल्या आहेत, 52 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। 2 लाख लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे। सोबतच लाडक्या बहिणी अतिशय खुश, अतिशय आनंदी, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे त्यांना आता एवढंच काय तर साडीसुद्धा मिळणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींना साडी वाटप होणार आहे। गुढीपाडव्याची अजून साडी वाटप तुम्हाला भेटलं नसेल तर ते घ्या, तुम्हाला रेशन दुकानात मिळून जाईल। सगळ्यात मोठी अपडेट, 3 डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज पडताळणीमध्ये मागत आहेत। पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड, भरपूर लाडक्या बहिणींनी आधार कार्ड अपडेट करून केलेलं नाही, करून घ्या। दुसरी गोष्ट तुमचं रेशन कार्ड, भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डसुद्धा अजून EKYC केलेलं नाही, लवकर करा। ज्या लाडक्या बहिणीकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल अशाच लाडक्या बहिणींना संपूर्ण हप्ते येणार, संपूर्ण योजनेचे पैसे मिळणार, सोबत गिफ्ट मिळणार। बाकी लाडक्या बहिणींना मिळणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे, लक्षात घ्या। लाडक्या बहिणींनो काही क्षणात तुमच्या मोबाईलवरती
3 प्रकारचे मेसेज येणार आहेत. पहिला लाडकी बहीण योजनेचा, दुसरा गॅस सिलेंडरचा, तिसरा तुम्हाला लवकरच सांगतो पुढे व्हिडिओमध्ये बघा. आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा उद्योग सुरू करायचा अशा लाडक्या बहिणींना 25,000 रुपयाचं अनुदान, हा तिसरा मेसेजसुद्धा तुम्हाला लवकरच येईल. त्यासाठी तुम्हाला आधी अप्लाय करावं लागणार आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं स्वप्न असतं स्वतःचं घर, तर अशा लाडक्या बहिणींनासुद्धा लवकरच आपल्या सरकारकडून, आता तुम्हाला माहिती आहे की घरकुल योजना सुरू आहे, तर अशा 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल योजना सुरू 48 तासात पैसे 2.5 लाख रुपये तुम्हाला मिळत आहेत. आता उरलेली जी माहिती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला स्वतः आपल्या आदित्य तटकरे मॅडम या सांगतील. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. बघा, मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो. आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1,500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1,500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1,500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे. 2100चा योग्य तो निर्णय, जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद
ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे। इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो। त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे। मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे। याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। धन्यवाद।